फराळ चंदामामीकडे द्यायचा आहे आणि हा माने काकूंकडं. आणि चंदामामीनी फोन करून आठवण करून दिली की बाई दिवाळीचा बाकीचा फराळ नाही पाठवला तरी चालेल, पण आशूच्या हातच्या करंजा मात्र नक्की पाठव. तुझ्या हातच्या करंजा खायची चटक जर लागली ना एखाद्याला तर तो स्वतःच्या घरच्या करंजा पण खाणार नाही. आई काहीतरीच काय. अगं खरंच आशू, तुला जर काहे दिया परदेस मधल्या गौरीच्या सासूसारखी कडक सासू मिळाली ना तर तिला नुसत्या करंजाच खायला घाल. काहीही हा श्री. आशू, प्रमिलेला पण फराळ द्यायला पाहिजे ना ग. एवढे वर्ष इतकी लांब होती ती, आता जवळ आली आहे आपल्या, तर निदान घरचं फराळ तरी देऊ तिला. अजून एक पुडा बांध. थांब, प्रमिलेला कागदात नको द्यायला. मोठी हिरोईन झाली आहे ना ती, तिला जर असं आवडलं नाही तर एक काम कर, तो डबा घे. अजून कोणाला द्यायचं राहिलं नाही ना ग. आई फोटोग्राफरला देऊ का? अगं मग त्यात विचारायचं काय, तो डबा काढ. एवढी मदत केली पोरांना आपल्याला. आणि तुला काय बोलायचं होतं ना त्याला ते. थँक्यू. हा तेच ते. आशू एक मिनिट थांब. हे कशाला? रुपालीसाठी एवढी धावपळ केलीस, जेवढं कमवतीस तेवढं घरातच देतीस आणि स्वतःसाठी एक चप्पल सुद्धा घेतली नाही. हे पैसे घे आणि आधी स्वतःसाठी चप्पल आण. हो. येऊ? हो. काय म्हणताय सर? काय? अच्छा बॉक्स मिळाला का? अच्छा अच्छा, दिवाळीसाठी. कशाला काय कशाला सर, मला ना दिवाळीला सगळ्यांना गिफ्ट द्यायला खूप आवडतात. आता मी तुम्हाला गिफ्ट दिलेत की नाही, मग तुम्ही आता एखादा छान रोल द्या मला. मग बघा सर, असं काम करते ना मी, सगळ्यांची छुट्टी करून टाकीन. आणि तसंही सर, माझे तुमच्याकडे 22 ऑडिशन्स आहेत सर. अहो ते नाही का, ती रस्त्यावर चालणारी बाई, मग ती गरीब बाई, आणि हो ती शॉपिंग करणारी बाई. काय काम केलं होतं मी सर. तुम्हाला फक्त ना हीच बाई लक्षात राहत नाही सर. आता विसरू नका हा. बरं बरं. हॅपी दिवाळी सर. बाय. चेंडू, हूज नेक्स्ट? कुंकू धाय मोकलून रडतंय. त्या सिरियलचे डिरेक्टर ढोलम. 43 ऑडिशन आहेत त्यांच्याकडे. OMG 43. बरं बरं, लगेच करते. हॅलो. काय म्हणताय सर? हो हो हो. पम्मी दी आहे? पम्मी हो आहे ना. ये आत ये. चप्पल राहू दे, ये. हा बरे आहात ना? हो ना, चालायचं. येस सर, हॅपी दिवाळी वन्स अगेन. हो सर, हो हो. हा, मी तुम्हाला मिठाई तर पाठवली आहे सर. आवडली असेल तर अजून पाठवते. मी तुम्हाला मिठाई पाठवीन आणि तुम्ही मला स्क्रिप्ट पाठवा. बाय. आशू, हा फक्त हॉल आहे, अजून 3 बेडरूम्स आहेत. ये मी तुला घर दाखवते. मम्मी चल कप कप. अय्यो हो, आमचा टीव्ही राहिलाच. टीव्ही 50 इंचेसचा आहे. चेंडू ऑन. अगं थंडीने ताप वाढेल तुझा. गोळी आहे का तुझ्याकडे? नाही नाही,
एरवी झेंडू, माझ्याकडे राहते गोळी ऑफ. म्हणजे अशीच अडी अडचणीला लाग. काय मग आशू, कसं वाटलं माझं घर? खूपच छान आहे. हे असं घर मी फक्त सिरियल मध्येच पाहिलंय. हे तर काहीच नाही. ये बस. खूप मोठे डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स येतात ना, तेव्हा मी याच टेबलवर बसून मीटिंग करते. तुला माहिती ते काय म्हणतात? पम्मी मॅडम, एक बार तो आपके घर में हम शूटिंग करेंगे. ये आशू, तुला ज्यूस हवाय? नाही नको. झेंडू, घे आशू, ज्यूस घे. नाही नको. अगं, मी मोठी आहे की नाही तुझ्यापेक्षा? घे. अगं घे, दुबईचा ज्यूस आहे. माझे हबी दुबईमध्ये असतात ना, त्याने दुबईतून पाठवलाय. अल्खवनीस म्हणजे अगं, अल्खवनीस दुबईचं फळ आहे ते. आपल्याकडे कसं उंटावरनं शेळ्या हाकतात, तसंच तिथे उंटावरनं ना हे फळ काढलं जातं आणि मग त्याचा ज्यूस केला जातो. हो की नाही? हो, असेल असेल. असेल काय? होच. तू घे ज्यूस पिया. एक कसा आहे ज्यूस? मस्तच असणार. तुला आणखी काय हवंय का? नाही नाही नको. पम्मी दी, आईनं फराळाचा डब्बा दिलाय. OMG, ऍक्च्युली काय आहे ना, खूप मोठ्या मोठ्या डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्सनी ना मला काय काय पाठवलंय बघ. आता त्यांचा आग्रह पण असा असतो ना की पम्मी, आपको हमारे शो में होना ही होना है. आता तूच मला सांग, मी किती आणि काय काय खायचं? मी तर डाएटवर आहे, मी नाही खाऊ शकत. झेंडू आहे ना, ती खाई. झेंडू, वाह, काय करंजी आहे. एवढी टेस्टी करंजी मी पहिल्यांदाच खातीये. हो का? बघू. ऍक्च्युली ना मी डाएटवर आहे, पण आता आत्याने एवढं प्रेमाने पाठवलंय तर नाही कसं म्हणायचं मी. आशू, तुला तुझं कानातलं मिळालं का ग? हो, फोटोग्राफरने आणून दिलं. माझं जुनच कानातलं दिलं आणून. बर, मग आता पुन्हा केव्हा भेटणार आहात? नाही म्हणजे आता ओळख झालीये ना, तर भेटीगाठी तर होतीलच नाही? मला त्यांना थँक्यू बोलण्यासाठी भेटायचंय. मी त्यांच्यासाठी फराळ पण आणलंय. बर, पण द्यायचं कसं? त्यात काय. चल मग, पम्मी तिथे काय कमी? नाही नाही नको नको. त्यांच्या घरी नको. परत तुला त्रास होईल ना, आणि नगरकर बाईंनाही नाही आवडणार. मग तर तुम्ही भेटलंच पाहिजे. नाही म्हणजे थँक्यू म्हणायला ग. नाही नाही नको. नगरकर बाई घरी असतील. ठीक आहे, घरी नको, मी त्याला बोलवते. त्याचा नंबर आहे माझ्याकडे. हॅलो शुभू. तुम्ही कशाला फोन केला? हॅपी दिवाळी. अहो पण कालच तर तुम्ही मला विश केलं. OMG, हो का? मग बिलेटेड हॅपी दिवाळी. काय मग शुभू,
दिवाळी कशी साजरी झाली? छान छान. अच्छा, बरं मला सांग आता कुठे आहेस तू? मी कॉलेजमध्ये. दिवाळी? हो, ते एक्स्ट्रा लेक्चर्स घ्यायचेत ना. बरं बरं, चालू दे तुझे एक्स्ट्रा लेक्चर. बाय. हां. काय मग आशू, कसा वाटला ग शुभू? हा, नाही म्हणजे इतक्या वेळा भेटलात ना तुम्ही, कळलंच असेल ना तुला. खूप चांगले आहेत ते. अच्छा, मदतीला धावून येणार आहेत. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं आणि नवीन कानातलं नको म्हटलं असतं ना तर विषय सोडून दिला असता. पण फोटोग्राफर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिले. बर. पण पम्मी दी, त्या दिवशी तर मला गाडीने उडवलं असतं. अरे देवा, फोटोग्राफरनेच वाचवलं. देवासारखे धावून आले. OMG, देव. हा, शुभूची चांगलीच ओळख पटली आहे तुला. आशू, आलं कॉलेज. कॉलेज? इथेच आहे शुभू. आता हा डबा घे आणि त्याला दे. मी एकटी? हो, अगं तुलाच त्याला थँक्यू म्हणायचंय ना. मी आले असते पण बरं दिसणार नाही, त्यामुळे तूच जा. झेंडू, आशू, ऑल द बेस्ट. इथं काय करतेस? कॉलेजमध्ये असं फिरायला का चांद भीमा आले का? मी ते काय प्रिन्सिपल सरांनी बघितलं ना तर तुला आणि मला दोघांनाही इंग्लिश मध्ये बडबड करून कॉलेजच्या बाहेर काढून देतील. निघा. मला ते फोटोग्राफर आहेत ना, त्यांना भेटायचंय. हा? अरे हा काय फोटो स्टुडिओ आहे का? असता काय लेक्चर आहे ना तुमचं? मग ते नगरकर सर केव्हाची येऊन बसलेत. निघा. नगरकर सर, त्यांनाच फराळ द्यायचंय. आधी सांगायचं ना. मग आधी तसं असंच बोलत राहिली तर पुढच्या दिवाळीला फराळ मिळेल सरांना. जा, ते समोर शिक्षकांच्या खोलीत असतील. थँक्यू. सर, आज फराळ खाऊनच लेक्चरला येणार ना? म्हणजे
काही काम आहे का? ते नगरकर सर, त्यांना हा डबा द्यायचा आहे. ते लेक्चरला गेलेत. तुम्ही डबा इथे ठेवा, ते आल्यानंतर मी त्यांना देतो. मीच देते त्यांना. दोन माणसांची मनं जेव्हा एकाच गोष्टीचा विचार करत असतात तेव्हा त्यांची भेट कुठे ना कुठे ठरलेली असते. फोटोग्राफर. गंमत वाटते ना ऐकून? खूप सोपं विज्ञान आहे. ह्यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर आता आज ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सोपं आणि सुटसुटीत करून सांगणार आहे. तर मग सुरू करूया. हे यू You come here. When lecture is going on, what are you doing outside? For this reason, your parents send you in the college? I will never tolerate this type of nuisance in my college. Immediately get inside the classroom. Hey, you! Get inside the class. आताच आपण बघितलं की मनोविश्लेषण चिकित्सा म्हणजे काय. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही मला सांगा, मनोविश्लेषण चिकित्सेचा प्रभाव पडण्याचं कारण काय? कोण सांगेल? एनीवन? प्रिया, तू सांग. बर. लक्ष्मी, तू सांग. तू सुद्धा नाही? कम ऑन, रेज युअर हँड्स. हा, तू बी राहा. गुड. कोणाला तरी उत्तर येते, कोणाचं तरी लक्ष आहे. तुम्ही इथे? मी ते सॉरी, फराळाचा डबा. मी बाहेरच उभे होते. ते सर म्हणाले की आज जा आणि मग हा डबा. मी आलोच. सॉरी, मी वर्गात आले. यायला नको होतं, पण हा डबा द्यायचा होता. फराळ आहे यात. म्हणजे कशाला? तुम्ही माझी खूप मदत केली. माझं कानातलं मिळावं म्हणून खूप प्रयत्न केले. आणि त्या दिवशी तर माझा जीवही वाचवला. आणि मी तुम्हाला साधं थँक्यू पण नाही बोलले, म्हणून थँक्यू. येते मी. हा डबा. आशू, शुभूची काय अवस्था झाली असेल ना, कळतंय मला. हे पण एक बरं झालं, तुला त्याला थँक्यू म्हणता आलं आणि हा फराळही देता आला. पण पम्मी दी, जे काही घडलं त्यामुळे ते नक्कीच रागवले असतील ना. उलट तू त्याला थँक्यू म्हणायला आली आहेस, हे आवडलं असणार आहे त्याला. आणि शिवाय तुझा हा फराळ, हाही आवडेल त्याला. अगं त्यालाच काय, त्याच्या डॅडींना पण आवडेल आणि त्याच्या मम्मीला पण आवडेल. अरे राहू दे मंदार, मी बघते. अरे शुभंकर, आलास? आई आला हा शुभंकर. मी पाणी घेऊन येते तुला. शुभंकर, आणती बॅग. अरे, मी ठेवतो. तुझा फ्रेश होणे. हो दादा. जड लागतो डबा. तू खाल्ला नाहीस का आज?
अरे हे काय फराळाचा डबा अजून तसाच आहे. पण मी तर फराळ दिलाच नव्हता. मग हा फराळ कोणी दिला शुभंकर? कॉलेजमध्ये दिला. हो, पण कोणी दिला? अगं दिला असेल कोणीतरी. दिवाळी म्हटलं की देतात एकमेकांना असा फराळ. नवले, सौ छाया नवले.